नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे हातांची भाषा. एक दिवस दुपारी जियुगा ओकाच्या तिकिटाच्या खिडकीपाशी दोन मुलं आणि एक मुलगी एकत्र उभे होते. ते तिघंही वयानं साधारण तोतोच्या एवढेच किंवा थोडेसे मोठे असतील. ते हाताने काहीतरी खाणाखुणा करत होते. तो प्रकार खूपच गमतीदार होता. ती थोडी त्यांच्याजवळ गेली आणि तिनं निरखून पाहिलं. तेव्हा तिला जाणवलं की ते एकही अक्षर न उच्चारता एकमेकांशी बोलत होते. एक जण हाताने तरतरेच्या खुणा करायचा, मग दुसरा लगेच काहीतरी खुणा करून काहीतरी सांगायचा. मग ती मुलगी तशाच खुणा करायची आणि ते तिघं हसायला लागायचे. फारसा आवाज न होता सुद्धा त्यांचं हसणं, त्यांची प्रसन्नता जाणवत होती. बराच वेळ त्यांचं निरीक्षण केल्यावर तोतोच्यानं निष्कर्ष काढला की ते हातांनी बोलत होते. मलाही हाताने बोलता आलं तर, तिनं हेवा वाटून त्यांच्याकडे बघितलं. तिला वाटलं त्यांच्यात जावं आणि गप्पा माराव्या. पण हाताच्या भाषेनं त्यांना विचारायचं कसं? येत नव्हती ना. आणि दुसरं म्हणजे ती मुलं तिच्या शाळेतली नव्हती. उगाच त्यांना तिचं मध्येच जाणं नाही आवडलं तर. कधी ना कधीतरी मी हातांची भाषा बोलायला शिकणार, तिनं निश्चय केला. पण तोतोचानला अजूनही मूकबधीर मुलांबद्दल माहिती नव्हतं. आणि हेही माहिती नव्हतं की स्टेशनवर हाताने बोलणारी ती मुलं मूकबधिरांसाठी असलेल्या सरकारी शाळेतली होती. तिला फक्त एवढंच माहिती होतं की चमकदार डोळ्यांनी एकमेकांच्या बोटांकडे पाहणाऱ्या त्या मुलांमध्ये काहीतरी विशेष आहे आणि त्यांची ती भाषा फार सुंदर आहे. तिला त्यांच्याशी मैत्री करायची होती. धन्यवाद.